श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ, वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि। जय जय रघुवीर समर्थ, जय रघुवीर समर्थ, जय रघुवीर समर्थ। सुखे घेऊ जन्मांतरे, एक बरे इहलोकी, पंढरीचे वारकरी होतो थोरी जोडी। हरिदासांचा समागम अंगी प्रेम विसावे, तुका म्हणे हेची मन इच्छा दान मागत असे। माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय, जगद्वंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती राष्ट्रीय संत समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र भूमी, आणि त्या महाराष्ट्र भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, संशोधित शिवतर घळीचे संशोधक गुरुदेव अरविंदनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी प्रथमतः मी डू ओरिजिनल या चॅनलचे मी आभार मानतो, आणि त्या चॅनलचे संपादक श्री क्षेत्र रामदास पठार सुंदर मठ या गावचे विक्रांत नंदू नलावडे, सिद्धेश नंदू नलावडे आणि अभिजित दादा पवार या तिघांचे पण मी आभार मानतो। कारण आज हा जो पंढरीची वारी हा जो कार्यक्रम आहे, हा उपक्रम आहे, हा राबवण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा डू ओरिजिनल चॅनल यूट्यूबला साधक बघणार आहेत। पंढरपूरची वारी म्हणजे काय, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं याच्यामध्ये, सुखे घेऊ जन्मांतरे, एक बरे इहलोकी, पंढरीचे वारकरी होतो थोरी जोडी। कोणतरी जोडीला पाहिजे। हरिदासांचा समागम, जर आपण हरिदासांच्या जर समागमामध्ये आलो तर आपल्याला काय फायदा होईल, तर अंगी प्रेम विसावे। आपल्या अंगामध्ये कसलं प्रेम, आपल्या अंगामध्ये प्रेम विसावं। आणि लास्टला तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे हेची मन इच्छा दान मागत असे। आपण पंढरीचे वारकरी असलो, पंढरीची वारी जरी करत असलो तरी आपण देवाकडे गेल्यावरती आपण काय मागत असतो, आपले इच्छा तिथं प्रगट करतो आणि इच्छा दान मागत असतो, की देवा भगवंता मी तुझ्या वारीला आलोय, पण मला हे दे, मला ते दे। त्याच्यासाठी जायचं नसतं। तर पंढरपूरची वारी कशासाठी करायची आहे, तर आपला संसार आणि आपलं मन त्या पंढरपूरच्या वारीमध्ये गेलो की वर्षभराची बॅटरी चार्ज होते आपली, म्हणून पंढरीची वारी करायची असते। आम्ही समर्थांचे सेवेकरी, आमची उपासना वारकरी। आमची उपासना जरी वारकरी असली तरी आम्ही कोण आहोत, समर्थांचे सेवेकरी आहोत। आणि हे समर्थांचे सेवेकरी आपण झालो हे कोणामुळे, तर पूर्व पुण्याईचा ठेवा या, आणि त्या पूर्व पुण्याच्या ठेवामुळे आपल्याला आपल्या वाडवडिलांनी, आजी आजोबांनी त्यांनी काहीतरी पुण्य केलं म्हणून आपल्याला तो ठेवा आज मिळाला। आणि ते मिळण्यासाठी ही परंपरा चालत आली। आज 7 पिढ्या, ही 7वी पिढी आहे। आणि ज्ञानेश्वर महाराज गेले 750 वर्ष आज पंढरपूरची वारी चालू आहे।
महाराज, महाराष्ट्रामध्ये अनेक गाणी येतात किंवा अनेक काही कुठल्या गोष्टी येतात, पण ते 2 दिवसासाठीच असतात किंवा महिन्याभरासाठी असतात. पण आज गेली 750 वर्ष झाली, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. बदल झालाय नाही. वारीमध्ये चालत असताना रोज सकाळी काय होतो? काकडा होतो. देव आपल्याला जागा करतो सकाळी काकडा करण्यासाठी. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथ. देव आपल्याला जागा करतो आणि मग आपला नित्यनेमाने आपण स्नान संध्या केली की आपली सुरुवात होते. काकड्यापासून सुरुवात होते. काकडा झाला की लगेच दुपारचं आपला काय होतं? विसावा असतो. विसावा झाला की संध्याकाळचा हरिपाठ होतो. हरिपाठानंतर पुन्हा आपलं काही कीर्तन भजन हे चालूच असतं. अशी ही पंढरपूरची वारी आहे. आणि महाराज, पंढरपूरची वारी जन्माला येऊन जन्माला आल्यानंतर एकदा तरी जीवनात पंढरपूरची वारी करावी, नाहीतर आपल्याला मोक्ष नाही. आणि पंढरपूरची वारी जर केली नाही तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार नाही. मग काय होईल? कुठेतरी मध्येच लटकते राहणारे. तसं नको व्हायला. म्हणून पंढरपूरच्या वारीमध्ये पंढरपूरची जन्माला आल्यानंतर पंढरपूरची वारी करा. जन्माला येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवाची या. त्या देवाच्या दरबारात गेल्यानंतर आपला जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. पंढरपूरची वारीला आळंदीपासून सुरुवात होते आणि काही लोक पंढरीच्या वारीला जातात ते फक्त सासवड पर्यंत. मगाशी महाराजांनी सांगितलं की काही हौशे नवशे असतात, ते रथाबरोबर नसतात, त्यांना दिंड्यांचा क्रमांक नसतो, ते असेच आजूबाजूने चालणारे असतात, ते फक्त सासवड पर्यंत. कारण आळंदी ते पंढरपूर आणि आळंदी पासून जेव्हा सुरुवात होते तर दान करणारे अनेक लोक असतात. ती लोक पुणा ते सासवड ह्या भागामधली आहेत. जेवण घालणारे असतात, पाणी वाटणारे असतात. आणि सासवड पासून मग कसं एक दिंडीला सुरुवात होते. तिथं जास्त कोणी अन्नदान करणारे नसतात, कमी असतात लोक. पण पुणा ते सासवड ह्या मार्गामध्ये अन्नदान करणारे, कोणी पाण्याची वाटप करणारे, कोणी बिस्किट वाटप करणारे, हे लोक सासवड पर्यंत. मग ती लोक फक्त सासवड पर्यंत जातात आणि आपला बोजा भरून परत रिटर्न येतात. अशी काही लोक आहेत. पण आज आपल्या गुरु माऊलीने आज आपल्याला ही सांगड घालून दिलेली आहे. आम्ही समर्थांची सेवेकरी, आपण समर्थांची सेवा करतोय आणि उपासना वारकऱ्यांची करतोय. आज बाबांनी समर्थांचा रथ पंढरपूरच्या वारीमध्ये सुरुवात केली. ही भगवंताची ताकद आहे. म्हणून आज तो रथ आज आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये चालत आहे. म्हणजे आपण भाग्यवंत आहोत. आणि भाग्यवंत आहोत याचं कारण की आज बघायला मिळतंय आपल्याला. आम्हाला माहिती पण नव्हतं की आम्ही या स्टुडिओमध्ये आम्हाला हे भाग्य मिळेल प्रवचन करण्याचं. आयुष्यात भेटणार नाही आम्हाला वाटलं, पण आज भेटलं. आणि ह्याचे मार्गदर्शक कोण आहेत? तर गुरु माऊली आहेत. यांच्या वाडवडिलांनी केलेली ही पुण्याई आहे. आणि महाराज आज जर बघायला गेलं तर तसं विषय आहे पंढरीची वारी. सांगायला गेलं तर खूप काही आहे, पण पंढरीच्या वारीवरती बोलणं हे आपल्यासारख्याचं काम नाही. पण बाबांनी दिलेला एक आशीर्वाद आहे. मनामध्ये भीती निर्माण होते कधी कधी. या व्यासांच्या गादीवरती बसायचं ना तर मनामध्ये एक भीती निर्माण होते. पण श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आज गुरु माऊलींचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे ना तर समोर काय कुठलंही युद्ध होऊ द्या, बस जय श्रीराम नाव घेतलं, गुरूंचा आशीर्वाद घेतला, बस तुम्हाला मार्ग तुमचा मोकळा झाला. आणि ह्या मार्गातून तुम्ही
चालत राहा, हे तुमचं भाग्य तुम्हाला मिळणार. आणि संसार जर सुखाचा करायचा असेल तर पंढरपूरच्या वारीमध्ये जा. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये आमची जी सुरुवात झाली, माझा जो मी अनुभव सांगतो की आम्हाला हात धरून नेलेली आहेत, आम्हाला ह्या मार्गामध्ये हात धरून आणणारे आमचे गुरुबंधू आहेत. त्यांची मी नावं घेत नाही, कारण एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येतो, दुसऱ्याचं नाव घेतलं तर तिसऱ्याला राग येतो. पण ह्या मार्गामध्ये आणणारे हे आमचे गावातलेच गुरुबंधू आहेत. आणि गुरु माऊलींचा, समर्थांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद आहे, लहान थोरांचा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादामुळे आज आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे महाराज. अनेक लोक गळ्यामध्ये मान दिसत नाही एवढं सोनं घालतात, पण त्या सोन्याचा काही उपयोग नाही. जाताना बरोबर नेऊ शकतो का आपण? नाही नेऊ शकत. सोनं घालून तुम्ही वारीला जा, कोण तुमच्याकडे बघणार नाही. पण वारी मधली माणसं फक्त ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पण त्या व्यक्तीला काय वाटणार की मी सोनं घालून गेलो तर मला लोक विचारतील. कोण तुला विचारणार नाही. महाराज, एक अनुभव आहे. एक व्यक्ती आमच्या बरोबर, आम्ही वारीला ज्या वेळेला गेलो त्यावेळेला आम्ही दोघं तिघं वारीला गेलो. मुलांनो चला, आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं तुम्ही वारीला चला, माळ घातलेत वारीला चला. आणि वारीला गेल्यानंतर आम्ही पहिल्याच दिवशी वारीला गेलो नात्यापुत्यामध्ये. आणि नात्यापुत्यामध्ये वारीला गेलो आणि पहिल्या दिवशी तंबूमध्ये आम्ही राहिलो आणि पावसाने सुरुवात केली. महाराज, वारीचा एक अनुभव आहे, तो अनुभव सांगतो तुम्हाला. आणि तो अनुभव तुम्हाला जर घ्यायचा असेल ना तर तुम्ही असे पावसामध्ये उभे राहा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला तापच भरणार. महाराज, वारीचा अनुभव आहे आणि गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि ज्या वेळेला तंबूमध्ये गेलो, तंबूमध्ये डोपारभर पाणी, सर्व कपडे भिजले. महाराज, पहिली वारी केलेली आणि दुसऱ्या वारीला आम्ही आमच्या एका व्यक्तीला घेऊन गेलेलो. तो ट्रकच्या खाली रात्रभर राहिला. आणि मी त्या वीट भट्टीचा कारखाना जो होता, त्या कारखान्याचा मातीचा ढिगारा होता, त्या मातीच्या ढिगाऱ्यावरती मेन कापड जे असतं ना प्लास्टिकचं, ते मी असं खालून घेतलं आणि अंगावरती घेऊन रात्रभर तिथंच झोपलो. माणसं काय ओरडायची, अरे तिथं नको, तिकडं जा, नाही तर तुला आकडी येईल. महाराज, 10 दिवस मला काहीच झालं नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काय नाही. हा कुणाचा? पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल ना, माऊलींनी सांगितलेलं आहे की त्या घोड्याचं जरी दर्शन घेतलं तरी तुम्हाला दर्शन पांडुरंगाचंच होणार आहे. म्हणून जन्मासी येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी विठ्ठलाच्या. तिथं जाऊन तुम्ही काही मागू नका. भगवंताला एकच सांगणं, मला याच्या पुढे कोणताही जन्म दे, तो प्राण्याचा दे, या मुंगीचा दे, या माणसाचा दे, पण माझ्या जीवनात पंढरपूरची वारी घडू दे, असा मला जन्म दे. आज त्या घोड्याला माहिती आहे का की माझी पंढरपूरची वारी घडेल म्हणून? आज घोडा पंढरपूरची वारी करतोय आणि त्या घोड्याचं आपण दर्शन घेतो का? तिथे पांडुरंगाचं दर्शन, माऊलींचं दर्शन आहे. जो माऊलींचा रथ ओढून नेणारे जे बैल आहेत त्यांचा जन्म बैलाचा आहे, पण पंढरपूरची वारी शेवटपर्यंत करत असतात. त्या बैलांचं आपण दर्शन घेत असतो, त्या रथाचं दर्शन घेत असतो. एक महाराज श्वान पण आहे, त्या श्वानाचा पण मंदिर आहे पंढरपुरामध्ये, त्याची तिथे समाधी आहे. कुत्र्याचा पण जन्म, कुत्र्यानी पण वारी केलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला पोहोचल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर प्रथमतः आपण त्या पंढरपूरमध्ये पोहोचल्यावरती चंद्रभागेमध्ये आपण काय करायचंय? स्नान करायचे. स्नान करताना आपण स्नान करत असताना आपण ते ओंजळीमध्ये पाणी घेऊन आपल्या गुरु माऊलींना, आई वडिलांना, पांडुरंगाला ते पाणी असं वाहायचं. आपण गेल्यावरती एकमेकाला आंघोळ घालतो आणि ते सत्य आहे, ते पाणी असं वाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपण बाहेर येऊन आपण कपडे घालून आपण पहिलं काय करतो?
पुंडलिकाचं दर्शन घेतो, नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि नामदेव पायरीचं दर्शन घेतल्यानंतर आपण वरती चढत आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि वरती नामदेव पायरी नंतर वरती चढल्यानंतर एक काळा मारुती म्हणून मंदिर आहे मारुती रायांचं, त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर पुढे अजून 2-3 मंदिरं आहेत. त्या 2-3 मंदिरांची नावं मला माहिती नाहीत, पण त्यांचे दर्शन घेतल्यानंतर आपण कुठे जातो, गरुड खांबाकडे जातो. त्या गरुड खांबाला मिठी मारायची आणि त्या गरुड खांबाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर आपल्याला कळसाचं दर्शन होतं आणि कळस दर्शन केल्यानंतर आपण मग आपली प्रदक्षिणा पूर्ण करून आपण आपल्या ठिकाणी येतो. आणि या पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असताना आज खूप काही आपली प्रगती झालेली आहे आणि आपल्या संसारामध्ये आपला संसार सुखाचा चाललेला आहे. आणि आज या ठिकाणी या पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असताना आज जो हा कार्यक्रम राबवला याचा आनंद आज सर्व जग बघणार आहे. त्यावेळेला माहिती पडेल की पंढरपूरच्या वारीमध्ये लोकांचा अनुभव काय असतो आणि तो अनुभव घेण्यासाठी आपण पंढरपूरच्या वारीमध्ये जावं. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानं तुमचा हरिपाठ जरी पाठांतर नसेल तरी हरिपाठ पाठांतर होईल. का तर तिथं दिवस रात्र माऊली माऊली माऊली, कोण तुम्हाला नावाने उच्चारणार नाही, माऊली शिवाय कोणी तुम्हाला बोलणार नाही. असा हा कार्यक्रम पंढरपूरच्या वारीमध्ये घडत असतो. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जात असताना आपण आपल्या मनमोकळेपणाने जर गेलं तर आपल्याला कसलाच तिथं शिनभाग जाणवणार नाही. आणि एका व्यक्तीचं मगाशी सांगता सांगता ते राहून गेलं की एक व्यक्ती पंढरपूरला गेल्यावरती त्याची गळ्यातली चैन मारली गेली, सोन्याची चैन मारली गेली. आणि ती चैन मारल्यानंतर आम्ही ज्या वेळेला आमच्या गणेशनाथ महाराज संस्थानामध्ये ज्या वेळेला बसलो होतो त्यावेळेला तो बोलला की माझी गळ्यातली चैन तीच आपलं सोनं, म्हणजे आपली गळ्यातली ही तुळशीची माळ. म्हणून सोनं तुम्ही आता करोडो लाखाच्या घरात गेले महाराज, सोनं नका बनवू, तुळशीची माळ घाला, हेच तुमचं मेन सोनं आहे. एवढं भाग्यवंत आपण आज आहोत याचं कारण की गुरुमाऊली सद्गुरु, मगाशी महाराजांनी सांगितलं की सद्गुरु शिवाय ज्ञान नाही, गुरु शिवाय ज्ञान नाही. तुम्ही अनेक गुरु करा पण भक्ती मार्गाचं ज्ञान दाखवणारा एकच गुरु असतो, तो म्हणजे आपले गुरुमाऊली, आपले अरविंदनाथ बाबा. आज आपल्या 28 वर्ष समर्थांचं वास्तव्य रामदास श्री क्षेत्र रामदास पठारमध्ये झालं. त्या ठिकाणी दासबोध लिहिला गेला, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ही आरती लिहिली गेली. महाराष्ट्रातला पहिला गणपती हा समर्थ मठावरती बसवण्यात आला. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत. आपल्याला वाटलेलं का? म्हणून आपली ही परंपरा आज चालत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपला सप्ताह असतो, मार्च फेब्रुवारीच्या मध्ये आपला दासनवमी महोत्सव असतो. आणि या वर्षापासून नवीन उपक्रम राबवण्यात आला. तो कोणता? तर समर्थांची अभंग गाथा. महाराज, मी 2 महिने गावाला होतो. त्या 2 महिन्याच्या गावाला पहिली अमावस्या मला भेटली सप्ताह झाल्यानंतर. त्या अमावस्यामध्ये शांताराम महाराज कदम हे प्रवचन करण्यासाठी बसलेले आणि दासबोध वाचन चालू असताना त्यांनी दासबोधाची एक ओवी आली आणि त्या ओवीचा अर्थ सांगत असताना दत्ताराम महाराज आमकर अर्थ सांगत होते. आणि अर्थ सांगता सांगता आमचे शांताराम कदम काय म्हणाले की महाराज, हे ना असं सतत नामस्मरण घडावं आणि अशी मजा घेत, या वारकरी संप्रदायाची आपल्याला जर मजा घ्यायची असेल ना तर असं वाचन करायचं की आपल्याला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे. तर म्हणले ठीक आहे, आपण एक दासबोधाचं वाचन 1 महिन्यासाठी आपण 1 एप्रिल ते 31 एप्रिल पर्यंत चालू करायचं का? म्हटले करायचं. पण शेवटी गुरुमाऊली विचार करतात
आणि हे बाबांच्या कानावरती गेले. बाबा म्हणले नाही, दासबोध वाचन आपण सतत करत असतो, ज्ञानेश्वरी वाचन पण सर्वजण करत असतो. आपण समर्थ गाथा अभंगांची जी समर्थांची अभंग आहेत ते गाथा पारायण करायचं. आणि ते गाथा पारायण ह्या वर्षापासून चालू झालेले आहे. महाराज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज आपलं हे गाथा पारायणाचं नाव निघत आहे. ही ताकद संतांमध्ये आहे आणि ती ताकद संतांमध्ये असल्यामुळे आपल्याला चार्ज कोण करतं? संत करतात. आणि म्हणून ते आपण कार्यक्रम आपण करत असतो, आपल्याला कसला त्रास होत नाही. आणि त्यामुळे तुका म्हणे हेची मन इच्छा दान मागत असे. आपण इच्छा मागण्यासाठी कधीच जाऊ नये. तिथं फक्त एकच इच्छा मागायची, काय की पांडुरंगा मला ह्या ठिकाणी आणलेलं आहेस, मी वारीला आलेलो आहे, तर मला फक्त पुढच्या जन्मामध्ये मला असा जन्म दे की माझ्या हातून ती वारीच घडावी, वारीच घडावी, वारीच घडावी. कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ सद्गुरु स्वामी अरविंदनाथ वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ.